Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So we are studying regarding theories of coordination compounds. coordination compound शी कनेक्टेड 3 theories आपल्याला स्टडी करायच्यात. त्यापैकी पहिली थेरी वर्नर्स कोऑर्डिनेशन थेरीला आपण सुरुवात केली होती. ठीक आहे ना. वर्नर्स कोऑर्डिनेशन थेरीचे काही पॉस्ट्युलेट सांगितले होते बेटा. बघा चला क्विक रिकॅप. In coordination compound, central metal possess two types of valencies, primary valency or principal valency or ionizable valency, and दूसरी secondary or auxiliary or subsidiary or non-ionizable valency. Every central metal tend to possess that two types of valencies. त्यानंतर पाहिलं होतं आपण in modern view primary valency means oxidation state and secondary valency means coordination number. Primary valency is satisfied by negative species. कारण प्रायमरी व्हॅलन्सी ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह चार्ज असतो बेटा, निगेटिव्ह स्पेसिस सॅटिस्फाय करतात. सेकंडरी व्हॅलन्सी इज सॅटिस्फाइड बाय न्यूट्रल ॲज वेल ॲज निगेटिव्ह स्पेसिस. ठीक आहे ना. त्यानंतर पॉईंट होता बेटा द स्पेसिस विच सॅटिस्फाय ओनली प्रायमरी व्हॅलन्सी दॅट आर रिटर्न आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर. द स्पेसिस विच सॅटिस्फाय ओनली सेकंडरी व्हॅलन्सी दे आर रिटर्न इनसाइड द कोऑर्डिनेशन स्फिअर. The species which satisfy both the valencies, primary as well as secondary, they have to be written inside the coordination sphere. आणि बेटा ते स्पेसिस कोणते असतात सांगितलं होतं, निगेटिव्ह लिगँड्स. निगेटिव्ह लिगँड्स दोन्ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत असतात, लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर अटॅचमेंट बद्दलचा पॉईंट होता बेटा. प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करणाऱ्या स्पेसिसची अटॅचमेंट डॉटेड लाईननं, सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करणाऱ्या स्पेसिसची अटॅचमेंट सॉलिड लाईननं, आणि जर एखादा स्पेसिस दोन्ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत असेल तर दोन्ही लाईन डॉटेड ॲज वेल ॲज सॉलिड. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट होता बेटा, प्रायमरी व्हॅलन्सी इज नॉन डायरेक्शनल. अर्थ सांगितला होता प्रायमरी व्हॅलन्सी डू नॉट डिसाइड जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सची जॉमेट्री प्रायमरी व्हॅलन्सी वरून ठरत नसते, बट सेकंडरी व्हॅलन्सी इज डायरेक्शनल इन नेचर. म्हणजे जॉमेट्री कॉम्प्लेक्सची ठरवण्याचं काम कोणत्या व्हॅलन्सीचं असतं, सेकंडरी व्हॅलन्सीचं असतं, प्रायमरी व्हॅलन्सीचं नसतं. हे होते पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर्स थेरी. कालचं आपलं हे डिस्कशन. बेटा आज आपल्याला वर्नर्स थेरीला अप्लाय करायचे आणि वर्नर्स थेरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. तर बघा आजचं डिस्कशन आहे आपलं ॲप्लिकेशन्स ऑफ वर्नर्स थेरी टू कोबाल्ट अमाइन कॉम्प्लेक्स. कोबाल्ट क्लोराईड COCl3 आणि अमोनिया. कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनियाचे सोल्युशन जेव्हा मिक्सअप केले जातात, त्याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली जाते टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन, एक सॉलिड कंपाऊंड तयार होतो दॅट आर कॉल्ड कोबाल्ट अमाइन कॉम्प्लेक्सेस. तर बेटा तसे 4 कॉम्प्लेक्सेस तयार होतात. त्या 4 कॉम्प्लेक्सला आपल्याला वर्नर्स थेरी अप्लाय करायची आहे. ठीक आहे. वर्नरनं त्याचे जे पॉस्ट्युलेट्स होते सगळ्यात अगोदर याच कॉम्प्लेक्सला अप्लाय केले होते. तर बेटा मी हे जे ॲप्लिकेशन असणार आहे टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. बघा कॉलम नंबर 1 कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स घेतलेला होता, हा पहिला कॉलम बेटा. दुसरा कॉलम नंबर ऑफ मोल्स ऑफ Cl minus PPT, Cl minus or AgCl PPT produced on reaction with aqueous silver nitrate. काय केलं होतं वर्नरनं, कोबाल्ट अमाइन कॉम्प्लेक्सची ट्रीटमेंट केली होती 1 by 1 सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशन बरोबर. सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशन बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर जे काही Cl मायनसचे मोल्स मिळाले किंवा जे काही AgClचे मोल्स मिळाले त्याबद्दलचा हा कॉलम आहे बेटा. ठीक आहे ना. पुढचं बघा बेटा, नंबर ऑफ ions produced in water. त्या कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये
टाकल्यानंतर किती आयन्स प्रोड्यूस झाले त्याबद्दलचा हा कॉलम आहे बेटा. आणखी एक कॉलम घेणार आहे मी. सोल्युशन टॉपिकमध्ये पाहिलेला तुम्ही वेंट ऑफ फॅक्टर आय आणि शेवटचा कॉलम असणार आहे बेटा करेक्ट रिप्रेझेंटेशन. त्या कॉम्प्लेक्सचं करेक्ट रिप्रेझेंटेशन. तर बेटा असे हे 4 कॉलम्स आहेत. आता हे 4 कॉलम्स आपल्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, कॉम्प्लेक्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ Cl मायनस और AgCl PPT, नंबर ऑफ आयन्स, वेंट ऑफ फॅक्टर आय आणि करेक्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. तर असे हे 5 कॉलम्स आपल्याला कंप्लीट करायचे. सुरुवात करतोय कॉम्प्लेक्स पासून. वर्नरनं जे कॉम्प्लेक्स घेतले होते बेटा, कोबाल्ट अमोनिया कॉम्प्लेक्स, इन इट्स स्टडी फॉर द ऍप्लिकेशन ऑफ थेरी, ते असे होते. पहिला कॉम्प्लेक्स घेतलेला COCl3.6 अमोनिया, हा पहिला कॉम्प्लेक्स घेतलेला. दुसरा COCl3.5NH3. तिसरा कॉम्प्लेक्स COCl3.4NH3. आणखी एक घेतलेला बेटा COCl3.3NH3. एवढे हे 4 कॉम्प्लेक्स घेतलेले. ठीक आहे. कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनिया पासून तयार झालेले हे 4 कॉम्प्लेक्सेस. आता वर्नरनं काय केलं, या 4 कॉम्प्लेक्सेसचे सोल्युशन्स तयार केले. 4 कॉम्प्लेक्सचे सोल्युशन्स तयार केले आणि हे सोल्युशन्स 1 बाय 1 ट्रीट केले सिल्वर नायट्रेट बरोबर, AgNO3 बरोबर. बेटा सगळ्यांना माहिती असावं, जेव्हा जेव्हा Cl मायनस AgNO3 च्या कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा Ag प्लसच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तर एक रॅपिड रिॲक्शन होते, ती असते AgCl ची PPT. AgCl चा प्रेसिपिटेट मिळत असतो. Whenever Cl minus comes in contact with Ag plus, there is formation of AgCl PPT. एक्झॅक्टली याच रिॲक्शनचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न वर्नरनं केला. काय केलं, या कॉम्प्लेक्सचे 1 बाय 1 सोल्युशन तयार केले आणि त्यांची ट्रीटमेंट केली सिल्वर नायट्रेट बरोबर, एक्सेस ऑफ सिल्वर नायट्रेट बरोबर. आणि त्यानं चेक केलं की बाबा किती मोल Cl मायनस किंवा किती मोल AgCl तयार होते. आता ऑब्वियस आहे, जेवढे मोल Cl मायनस तेवढे मोल AgCl, कळते ना रे. कारण 1 मोल AgCl मध्ये किती मोल Cl मायनस, एकच ना. Cl मायनसचे मोल्स म्हणा किंवा AgCl चे मोल्स म्हणा, वन ॲज द सेम थिंग. ठीक आहे ना. तर या 4 कॉम्प्लेक्सचे सोल्युशन्स तयार केले आणि 1 बाय 1 AgNO3 बरोबर ट्रीट केले. त्याला मिळालेला रिझल्ट मी आता इथं लिहितोय. आपल्याला नाही, वर्नरला काय रिझल्ट मिळाला होता तो लिहितोय. वर्नरचा रिझल्ट आपला नाही, लक्षात घ्या. म्हणायचं नाही सर हे आताच कसं, हे कसं आलं हो सर. वर्नरला मिळालेला रिझल्ट लिहितोय मी. हां, हे पुढचं आपल्या मनावर असणार आहे, आपण लिहिणार आहोत हे. पण हा जो डेटा असणार आहे हा वर्नरला मिळालेला आहे बेटा. 1 मोल कॉम्प्लेक्स सोल्युशन तयार केलं बेटा, सिल्वर नायट्रेट बरोबर ट्रीट केल्यानंतर त्याला 3 मोल AgCl चा PPT मिळाला. या केसमध्ये 2 मोल AgCl चा PPT मिळाला. या केसमध्ये 1 मोल AgCl चा PPT मिळाला आणि इथं 0 मोलचा PPT मिळाला. त्याला मिळालेला हा रिझल्ट आहे. आता हे असं का झालं असावं, आपण त्याचा विचार करणार आहोत. ठीक आहे. परत नंबर ऑफ आयन्स. ठीक आहे. हां, या कॉलमचा रिझन तुम्हाला लगेच लक्षात येईल, विशेष काही नाही, मी लिहितोय. त्याला मिळालेले आयन्स बघा 4, म्हणजे 1 मोल कॉम्प्लेक्स पाण्यात टाकलं की त्यानं 4 मोल आयन तयार केले. या केसमध्ये 3 मोल, या केसमध्ये 2 मोल आणि या केसमध्ये आयन्सच मिळाले नाही, चौथ्या केसमध्ये. ठीक आहे. वेंट ऑफ फॅक्टर आय मिळालेला, या केसमध्ये 4च, या केसमध्ये 3, या केसमध्ये 2, या केसमध्ये 1, या केसमध्ये 1. ऐका, फक्त सुरुवातीला ऐका, तुम्ही हे सगळे कॉलम मान्य करणार. ठीक आहे ना. आता बघा, एवढ्या या डेटाचा वापर करून वर्नरनं काय केलं, त्या कॉम्प्लेक्सचे करेक्ट रिप्रेझेंटेशन काय असले पाहिजेत याचं कन्क्लुजन दिलं. त्याचं म्हणणं आलं, हा जो पहिला कॉम्प्लेक्स आहे 6 अमोनियावाला, तो असा दाखवला गेला पाहिजे. CONH3 6 टाइम्स Cl3. ऐका, अगोदर मी रिझन सांगणार आहे असाच का ते. ठीक आहे. नंतर पुढचा 5 अमोनियावाला CONH3 5 टाइम्स Cl2. नंतर 4 अमोनियावाला असा CONH3 4 टाइम्स
CO NH3 4 टाइम्स Cl2Cl. ठीक आहे. आणि शेवटच्या केसमध्ये 3 अमोनियावाला कॉम्प्लेक्स CO NH3 थ्राइस Cl3. आता व्यवस्थित लक्ष द्या बेटा, हे असंच का बरं त्याचं रिप्रेझेंटेशन आलं. ठीक आहे, त्याचं म्हणणं काय आलं बघा बेटा. COCl3.6NH3 हा कॉम्प्लेक्स 1 मोल घेतला, पाण्यात टाकला, त्याचं सोल्युशन तयार केलं. जेव्हा मी या कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये टाकणार आहे 3 Cl- तयार करणार आहे. कस काय बघा ना, ब्रॅकेटच्या बाहेर किती Cl आहेत बेटा? 3 आहेत. ब्रॅकेटच्या बाहेर किती Cl आहेत बेटा? 3 आहेत. ठीक आहे, या कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये टाकल्यानंतर प्रोड्यूस होणारे आयन्स लिहितो बेटा मी. बघा आयन्स कोणते तयार करणारे, हा CONH3 6 टाइम्स +3 आणि 3 Cl-. याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे आयन्स तयार होणार आहेत. सिमिलरली या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर कोणते आयन्स प्रोड्यूस करतात बघा. CONH3 5 टाइम्स Cl +2 2 Cl-. ठीक आहे, परत या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर CONH3 4 टाइम्स Cl2 + Cl-. आणि या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर नो आयन्स. ठीक आहे, आता बघा या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे जर आयन्स तयार होत असतील, म्हणजे 1 मोल कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये टाकल्यानंतर 3 मोल AgCl तयार व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण बघा ना, 3 Cl- तयार झाले. आता मला सांगा, हे 3 Cl- आणि 3 Ag+ जर कंबाईन झाले 3 AgCl तयार होईल का नाही? म्हणूनच इथं हा कॉलम 3 आहे बेटा. इथली व्हॅल्यू 3 का बरं आहे? या कॉम्प्लेक्ससाठी ही व्हॅल्यू 3 का बरं आहे? तर हे कारण आहे बेटा, या कॉम्प्लेक्सचे तिन्ही Cl कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर आहेत. आयोनायझेशन स्पेअरमध्ये असल्यामुळं या कॉम्प्लेक्सला पाण्यात टाकलं की ऑटोमॅटिकली 3 Cl- रिलीज होतील. 3 Cl- रिलीज झाल्यामुळं 3 मोल AgCl तयार होऊन जाईल. आता बघा या कॉम्प्लेक्ससाठी नंबर ऑफ आयन्स 4 कसे झाले मोजा. हे बघ रे, 1 आणि हे 3 किती झाले रे? 4. बघा ह्या कॉलम मध्ये 4 आयन्स. हे असे रिझन दिले वर्नरनं. बाबा हे 4 आयन्स कस काय? तर हा कॉम्प्लेक्स आयन 1 आणि परत हे आयोनायझेशन स्पेअरचे 3 असे टोटल 4 आयन्स. आता सिमिलरली बघा हा दुसरा कॉम्प्लेक्स, याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा 2 Cl- तयार करायला विचार करा. जर 2 Cl- असतील त्याची ट्रीटमेंट 2 Ag+ बरोबर झाली, 2 मोल AgCl तयार होईल. म्हणून हा कॉलम 2 आहे. बेटा. ठीक आहे ना. आयन्स 3 कस काय? बघा मोजा, हा कॉम्प्लेक्स आयन 1 आणि हे 2 किती झाले रे? आयन्स 3. हे आयन्स 3 कळतंय? ओके. बघा या कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये टाकलं. या कॉम्प्लेक्सला पाण्यामध्ये टाकल्यानंतर याने एकच Cl तयार केला बेटा. 1 Cl- एका Ag+ बरोबर कंबाईन होईल बेटा. किती मोल AgCl तयार होईल? एकच ना. म्हणून एक आहे बेटा. समजतंय हे एक कस काय आहे? कारण त्या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर एकच Cl- प्रोड्यूस व्हायला, म्हणून एकच मोल AgCl प्रोड्यूस होईल. ठीक आहे ना. आता या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकल्यानंतर Cl- तयार होत नाहीत. Cl- रिलीज झाला नाही. इथं Cl- रिलीज झाला नाही. AgCl तयार होईल का? नाही. नो AgCl. नो Cl- प्रोड्यूस, हेन्स नो AgCl ऑल्सो प्रोड्यूस. तर इथं 0 मोल आहे. तर लक्षात घ्या, या कॉम्प्लेक्सच्या सोल्युशनची ट्रीटमेंट जरी सिल्वर नायट्रेट बरोबर केली, AgCl का बरं तयार होत नाही? कारण हा कॉम्प्लेक्स Cl- रिलीजच करत नाही. कारण सगळे Cl हे कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आहेत, आयोनायझेशन स्पेअरमध्ये Cl नाही. ठीक आहे. आता बघा हा कॉलम 0 ठीक आहे, कळलं. हा 0 कसं काय? बेटा बरोबर आहे ना, या कॉम्प्लेक्सला तुम्ही पाण्यामध्ये टाकला, आयोनायझेशन स्पेअरच नाही ना रे इथं, आयन्स कशाला तयार होतील? ठीक आहे ना. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर तर कोणी कधी काही येत नसतं. लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर कुठला स्पेसिस येत नसतो आणि यांच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. आयन प्रोड्यूस होण्यासाठी कोणता बॉन्ड रिस्पॉन्सिबल असतो? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड इथं नाहीयेच ना, कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, आयन्स प्रोड्यूस होणार नाहीत. म्हणून हा कॉलम 0 आहे बेटा. हा कॉलम पण 0, हा कॉलम पण 0. आता बघूयात वेंट ऑफ फॅक्टर कसा काढला. आय. ठीक आहे. तर सोल्युशन टॉपिकमध्ये तुम्ही ऐकलं असेल बेटा, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ आयन्स. बघा ना, या केसमध्ये 4 पार्टिकल्स तयार झाले, I4.
इथं 3 पार्टिकल्स तयार झाले I3, इथं 2 पार्टिकल्स तयार झाले I2. आता इथं पार्टिकल्स तयार झाले नाहीत म्हणून I0 नो, वॅन्ट ऑफ फॅक्टर 0 कधीच नसतो बेटा. लोएस्ट व्हॅल्यू ऑफ वॅन्ट ऑफ फॅक्टर किती आहे बेटा? 1 ना. कसं काय कळतंय सगळ्यांना? कळतंय. नॉन इलेक्ट्रोलाइट शुगर, ग्लुकोज, युरिया यांचे वॅन्ट ऑफ फॅक्टर किती आहेत रे बेटा? 1 आहेत ना. आहेत का नाही? नॉन इलेक्ट्रोलाइट, हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे बेटा. इट इज नॉन इलेक्ट्रोलाइट. दिस कॉम्प्लेक्स इज नॉन इलेक्ट्रोलाइट. हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे बेटा. नॉन इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं लाईक शुगर, युरिया याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर किती बेटा? 1. याचे काही आयन्सच डेव्हलप होत नाहीत. यानं काही आयन Cl- रिलीजच केले नाहीत, म्हणूनच AgCl तयार झालेलं नाही, म्हणूनच त्याचे टोटल आयन आपण 0 धरलेत. पण वॅन्ट ऑफ फॅक्टर मात्र 1 असतो. नॉन इलेक्ट्रोलाइटला देखील वॅन्ट ऑफ फॅक्टर कन्सेप्ट असतो, 1 असतो तो. आणि इलेक्ट्रोलाइटसाठी I ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. जर डिसोसिएशन धरलं तर, असोसिएशन धरलं तर लेस दॅन 1 असते. बरोबर आहे ना? आपण डिसोसिएशनशी डील करतोय. सो आय एम गोइंग टू थिंक I ग्रेटर दॅन 1. तर यांच्यासाठी I ग्रेटर दॅन 1 आला तिघांसाठी. का तर हे सगळे डिसोसिएट व्हायले. हा इलेक्ट्रोलाइट नाहीये, नो डिसोसिएशन, हेन्स I इज इक्वल टू 1. ठीक आहे ना? आता मी काय म्हणतोय ते व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे? तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वर्नर थेरीचे क्वेश्चन सॉल्व करत असताना एकच गोष्ट माइंडमध्ये पॅक करून ठेवायची. जेवढे Cl कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेर, लिहून ठेव रे कुठतरी, मराठीमध्ये लिहून ठेव, क्वेश्चन सॉल्व करायला हेल्प होईल. जेवढे Cl कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेर तेवढे मोल AgCl मिळत असतं. दॅट्स इट. Cl कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेर किंवा आयोनायझेशन पेअर मध्ये म्हणा, नंबर ऑफ Cl प्रेझेंट इन आयोनायझेशन पेअर, नंबर ऑफ Cl प्रेझेंट इन आयोनायझेशन पेअर इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ AgCl. जेवढे Cl कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर म्हणजेच आयोनायझेशन स्पेअरमध्ये एक्झॅक्टली तेवढं मोल AgCl प्रोड्यूस होत असतं. दॅट्स इट. ठीक आहे ना? क्वेश्चन काय असतात वर्नर थेरीवर बेटा? तुम्हाला असा कॉम्प्लेक्स देतील, COCl3.X अमोनिया, म्हणतील X ची व्हॅल्यू काढा. आता ती X ची व्हॅल्यू काढण्यासाठी काही डेटा दिलेला असतो तुम्हाला, काहीतरी डेटा देतील, एवढं AgCl तयार झालं, तेवढं झालं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे? तर कॉमन सेन्सची गोष्ट अशी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वर्नर थेरीच्या क्वेश्चनमध्ये सगळेच्या सगळे अमोनिया ब्रॅकेटच्या मध्ये, सगळेच्या सगळे अमोनिया ब्रॅकेटच्या मध्ये, कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये बघा ना, सगळीकडे कॉमन गोष्ट आहे ती. अमोनिया सगळेच्या सगळे ब्रॅकेटच्या मध्ये आहेत. Cl काही ब्रॅकेटच्या मध्ये असू शकतात, ब्रॅकेटच्या बाहेर पण असू शकतात. Clचा नंबर ब्रॅकेटच्या बाहेरचा कसा कळणार आहे तुम्हाला? सांगितलं मी, जेवढे मोल AgCl तेवढे Cl ब्रॅकेटच्या बाहेर, वाईस वर्सा. ठीक आहे? नाही सर कळलं बेटा, एक्झाम्पल घेणारच आहे, क्लिअरिटी येईल तुला. ठीक आहे? सध्याला एवढं लक्षात घे, नोट कर फटाफट. पहा बेटा, काही क्वेश्चन्स पाहूयात वर्नर्स थेरीवरची. ठीक आहे? पहिला क्वेश्चन पहा, फाइंड द प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंडरी व्हॅलन्सी इन कॉम्प्लेक्स दिलाय. याच्यात प्रायमरी व्हॅलन्सी काढायची आणि सेकंडरी व्हॅलन्सी काढायची. तुम्हाला सांगितलंय मी, व्हॉट इज प्रायमरी व्हॅलन्सी? ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट इज सेकंडरी व्हॅलन्सी? कोऑर्डिनेशन नंबर. सिंपल क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे? ऑक्सिडेशन स्टेट काढण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर. बघा कसं, 2 Clचा चार्ज -2, 2 ब्रोमीनचा चार्ज -2, वॉटरचा चार्ज 0. आता ओव्हरऑल कंपाऊंड न्यूट्रल दिसतोय. प्लॅटिनमचा चार्ज किती असेल बेटा? +4. किती असेल? +4. कळतंय सगळ्यांना? ओके. सो प्रायमरी व्हॅलन्सी इक्वल टू +4. आता ऑप्शन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज देतील न देतील, हा 4 म्हणलं तरी काही इश्यू नाही, +4. ठीक आहे? ऑक्सिडेशन स्टेट आहे. सेकंडरी व्हॅलन्सी काढूया. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे काय? कोऑर्डिनेशन नंबर, टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स. ओके. बघा, एका वॉटरचा एक बॉन्ड असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड, कारण वॉटर इज मोनोडेंटेट लिगॅंड. तसे वॉटर किती आहेत बेटा? 4 आहेत. सो 1 × 4 प्लस एका बीआरचा परत एक कोऑर्डिनेट बॉन्ड, हॅलोजन्स आर मोनोडेंटेट लिगॅंड, 1 × 2. ठीक आहे? बघा बेटा, हे 4 आणि हे 2 6. हा, मागं मला एका स्टुडंटनं क्वेश्चन विचारला होता, सर हॅलोजन तर पॉझिटिव्ह लिगॅंड मध्ये पण सांगितलात की हो तुम्ही, कसं? बेटा हे बघ रे, हा लिगॅंड जर पॉझिटिव्ह असेल ना, क्वेश्चन मध्ये असा वर चार्ज देतात.
चार्ज दिला नाही पॉझिटिव्ह म्हणजे तू समजून जायचंय की तो लिगॅंड कसा आहे बेटा, निगेटिव्ह आहे. हॅलोजन पॉझिटिव्ह दिल्यानंतरच पॉझिटिव्ह ट्रीट केले जातात, दिल्यानंतर. नाही दिलं म्हणजे ते ऑटोमॅटिकली निगेटिव्ह लिगॅंड असेल. ठीक आहे ना. ओके बघा 6 प्रायमरी व्हॅलन्सी 4, सेकंडरी व्हॅलन्सी 6. संपला क्वेश्चन. किती सोपं आहे. ठीक आहे. एवढा इझी क्वेश्चन नसतो हा. हे जस्ट टू अंडरस्टँड वर्नर थेरीचे पॉस्च्युलेट कळण्यासाठी हा घेतलेला क्वेश्चन. ठीक आहे. ओके चला पुढचा क्वेश्चन बघूयात. भारी क्वेश्चन आहे बघा हा. 1 mole of the complex compound COCl3.X ammonia, एक जनरल कॉम्प्लेक्स दिलाय COCl3.X ammonia gives 3 moles of ions on dissolution in water. म्हणजे हा कॉम्प्लेक्स 1 मोल घेतला, याला पाण्यामध्ये टाकलं, किती मोल आयन द्यायला बेटा, 3 मोल आयन द्यायला. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलं. 1 मोल ऑफ सेम कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सचं ट्रीटमेंट केली, रिॲक्ट्स विथ सिल्वर नायट्रेट टू इल्ड 2 moles of AgCl PPT. 1 मोल कॉम्प्लेक्स घेतला, 2 मोल AgCl PPT तयार करायला, तर X व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा गोष्ट साधी अशी बेटा, गोष्ट साधी अशी लक्षात ठेवायची. ठीक आहे. काय जेवढे मोल्स लिहितोय, मराठीत लिहितोय बेटा, मराठीत लिहितोय. ठीक आहे. जेवढे मोल्स AgCl PPT, मी मगाशी पण सांगितलं होतं तुम्हाला, तेवढे मोल्स Cl कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर. आता कोऑर्डिनेशन स्पेअरला मला मराठीत लिहिता येत नाही हा. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर, बस एवढं लक्षात ठेवायचं बेटा. वर्नर थेरीचे क्वेश्चन्स ना बस एवढ्या एका कॉमन सेन्सवर सॉल्व्ह होतात. जेवढे मोल AgCl तयार झालेत क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असेल, तेवढे मोल Cl कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर तुम्हाला लिहायचे. कळलं का. तेच करणार आहे मी आता. बघा ठीक आहे. हा कोऑर्डिनेशन स्पेअर. ठीक आहे. आता Cl बघ, AgCl चे मोल किती मिळाले तर बेटा, 2 मोल्स. बघ ना सांगितले 2 मोल AgCl. मी आताच सांगितलं जेवढे मोल AgCl तेवढं मोल Cl ब्रॅकेटच्या बाहेर. 2 मोल AgCl आहे ना, बिंदासपणे Cl2 लिहून टाक. लिहिलं. आता दिलेला कॉम्प्लेक्स बघा COCl3 आहे. टोटल Cl आपल्याकडे आहे 3 पैकी 2 Cl मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले. आणि ऑब्वियस आहे ना बेटा, या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकलं, हा 2 मोल Cl मायनस तयार करेल. 2 मोल Cl मायनस पासून किती मोल AgCl तयार होईल, 2. म्हणजे हे काय पाठ करायचा भागच नाही, कॉमन सेन्स. ठीक आहे. टोटल Cl आहे 3, त्यापैकी 2 कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर गेले, ऑटोमॅटिकली 1 ब्रॅकेटच्या आत. गॉट इट. ओके. आता सेंट्रल मेटल आहे आपला कोबाल्ट. आता आपल्याला ठरवायचे अमोनिया किती, अमोनिया किती. आता कसं ठरवायचं सर, बरं हे कळलं का, 1 Cl ब्रॅकेटच्या आत कसं काय आला, कारण इथून कळलं मला की 2 Cl ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, पण दिलेल्या कंपाऊंड मध्ये Cl टोटल आहे 3, 2 बाहेर लिहिले, 1 आत लिहिला, दॅट्स इट. आता बघा अमोनिया किती असतील कळलं पाहिजे आपल्याला. लक्षात काय ठेवायचंय, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इज ऑलवेज 6. कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज किती घ्यायचा आहे तुम्हाला, 6 घ्यायचा आहे कंपल्सरीली. म्हणजे कोबाल्ट टोटल किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, 6. आता बघा Cl इज मोनोडेंटेट लिगॅंड, एका Clचा 1 कोऑर्डिनेट बॉन्ड. अमोनिया पण मोनोडेंटेट लिगॅंड असतो, 1 अमोनिया 1 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. मग मला सांगा टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड 6 तयार होण्यासाठी अमोनिया किती पाहिजेत, यस सांगा. 5. बघ रे कोऑर्डिनेशन नंबर किती येतो, 6 येतो का नाही बघ. 5 अमोनियाचे 5 बॉन्ड, 1 Clचा 1, असे टोटल 6 कोऑर्डिनेट बॉन्ड. कळलं का. वर्नर थेरीचे हे Xचे जे क्वेश्चन्स असतात हे 2 गोष्टींवर सॉल्व्ह होतात बेटा. गोष्ट नंबर 1, जेवढं मोल AgCl PPT दिलं तेवढे Cl तुला कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर लिहायचे. आणि नंतर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इज ऑलवेज 6, हे एक लक्षात ठेवायचे. 1 Clचा 1 कोऑर्डिनेट बॉन्ड, 1 Clचा 1 कोऑर्डिनेट बॉन्ड. किती अमोनिया घेतल्यानंतर टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड 6 होतील, 5 अमोनिया. टोटल बॉन्ड तर 6 आहेत. आता समजा इथंच एक दुसरा क्वेश्चन सांगतो. समजा मला इथं 1 मोल AgCl PPT दिला असतो, काय बदल झाला असता रे. 1 मोल AgCl PPT दिला असता तर 1 Cl बाहेर लिहिला असता मी,
टोटल सीएल तर 3 आहेत म्हणजे हे Cl2 केलं असतं. 2 Cl चे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड, मला कोऑर्डिनेट बॉन्ड कमी किती पडायले 4. किती कमी पडायले 4. इथं मी असं 4 लिहिलं असतं. मग त्या केसमध्ये अमोनियाचा नंबर 4 झाला असता. जर इथं हे 1 दिलं असतं तर म्हणायलो मी. तर या क्वेश्चनमध्ये 2 मोल दिले आपल्याला AgCl म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर 2 Cl असतील आणि हे 5 अमोनिया असतील. आलं का लक्षात? अरे आलं का लक्षात बेटा? ठीक आहे. चला वाटलं तर तुमचं काम आणखी हलकं करण्याचा प्रयत्न करतो बेटा. मी एक फॉर्म्युलाच लिहायला होतं बघा. अशा केसेसमध्ये नंबर ऑफ NH3 इन कोऑर्डिनेशन पेअर इक्वल टू, लक्षात ठेवून टाका. ज्याला काही बोललेलं मी कळत नाही ना त्यानं फॉर्म्युला पाठ करायचं आहे. ठीक आहे. 6 मायनस नंबर ऑफ Cl इन कोऑर्डिनेशन पेअर. हे कोणासाठी? ज्याला काहीच कळत नाही, निवळच दलिंदर आहे त्याच्यासाठी खास. ठीक आहे. ज्याला काहीच कळत नाही त्यानं हे एक लक्षात ठेवायचं आणि हे एक लक्षात ठेवायचं. या 2 गोष्टीवर आणि परत ही एक गोष्ट 3, या 3 गोष्टीवर वर्नर थेरीचे क्वेश्चन तुझे सॉल्व्ह होतील. काय म्हणलं बघा मी. नंबर ऑफ अमोनिया इन कोऑर्डिनेशन पेअर इक्वल टू 6 मायनस नंबर ऑफ Cl इन कोऑर्डिनेशन पेअर. हे कोणत्या बेसिसवर? या बेसिसवर. कोबाल्ट टोटल 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतो. जर Cl जेवढे काही असतील ते तुम्हाला वजा करायचे 6 मधून, कारण रिमेनिंग बॉन्ड हे अमोनिया तयार करेल. बघा ना या केसमध्ये पण आपलं क्वेश्चन सॉल्व्ह होतो का नाही? 6 मायनस 1 करावं लागेल. एकच आहे ना Cl ब्रॅकेटच्या मध्ये. 6 मायनस 1 5. कळलं का? नोट करा मग फटाफट. जाऊयात पुढच्या क्वेश्चन कडे. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. ए कॉम्प्लेक्स ऑफ कोबाल्ट +3 having molecular formula COCl3.x ammonia when dissolves in water 2 ions are produced. कॉम्प्लेक्स घेतला बेटा, त्याला पाण्यामध्ये टाकलं तर 2 आयन्स तयार झाले असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता कॉमन सेन्सची गोष्ट एवढीच आपल्याला वापरायची. 2 आयन्स या बेसिसवरच हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होणार आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2 चॉईस आहेत तुम्हाला. जो मगाशी टेबल मी ऍप्लिकेशन मध्ये एक्सप्लेन केला होता, एक तर त्या टेबलची हेल्प घ्या, लर्न करा आणि सांगा, किंवा मग आणखी सोपं काम, 2 आयन्स तयार झाले त्यापैकी एक तर Cl- असेल हे कळलं पाहिजे आणि दुसरा मग आयन इंटेलिजंट गेस मधून कळला पाहिजे. कोणता असेल तो बघा. टोटल Cl आहेत माझ्याकडे 3. त्यापैकी एक Cl मी बाहेर लिहिलाय. ठीक आहे ना. एक Cl बाहेर लिहिला म्हणजे ऑटोमॅटिकली राहिलेले 2 Cl ब्रॅकेटच्या आत असतील. मान्य? ओके. सर तुम्ही एक Cl डायरेक्ट बाहेर कसं लिहिला तो? बेटा 2 आयन्स सांगितलं बघा ना. हा एक आयन आणि हा ब्रॅकेटचा एक दुसरा आयन लिहायलो मी. आता हा कोबाल्ट मी मगाशी अमोनिया काढण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. NH3 इक्वल्स टू काय सांगितलं होतं बेटा? 6 मायनस नंबर ऑफ Cl इन द ब्रॅकेट. 6 मायनस Cl किती आहेत बघा ब्रॅकेटमध्ये 2. किती उत्तर हे 4. अमोनिया किती आले? 4. NH3 4 टाइम्स. एवढंच लॉजिक लागतं बेटा वर्नर थेरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. आता याच्यावरचा चार्ज शोधण्याचा प्रयत्न करू आपण. बघ रे, कोबाल्ट +3 असतो. कोबाल्ट ऑलवेज +3 आणि कोऑर्डिनेशन नंबर त्याचा 6च असतो कधी. हे +3, हे 0, हे -2. रिझल्ट काय येईल बेटा? बघ प्लस येईल ना. आता बघ 2 आयन्स तयार झाले का नाही? हे 2 आयन्स तयार झाले का नाही? अरे झाले का नाही? यस, 2 आयन्स. क्वेश्चन नेमका काय आहे? नंबर ऑफ Cl- सॅटिस्फाइंग बोथ प्रायमरी अँड सेकंडरी व्हॅलन्सी. डबल रोल वाले लिगॅंड कोणते असतात? निगेटिव्ह लिगॅंड. तर असे किती Cl आहेत जे दोन्ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतात? तर हे 2 बेटा. 2. 2 Cl satisfy both primary and secondary valency. कळलं का रे बेटा? चला बघा परत एकदा सांगतो.
मला हिंट एकच दिली आहे क्वेश्चन मध्ये की बाबा 2 आयन्स प्रोड्यूस होत आहेत. आता 2 मध्ये एक तर Cl असेल कन्फर्म आणि दुसरा कोण असेल ब्रॅकेटचा आयन. ठीक आहे ना. मग मी ब्रॅकेटमध्ये कोणते आणि किती स्पेसिस आहेत त्याचा विचार केला. टोटल Cl मला दिलेले 3 आहेत फॉर्म्युल्यामध्ये बघा, COCl3.x अमोनिया. त्यापैकी एक Cl जर ब्रॅकेटच्या राहत असेल, ब्रॅकेटच्या बाहेर राहत असेल, ऑटोमॅटिकली राहिलेले 2 Cl ब्रॅकेटच्या आत असतील, ते लिहिले मी मध्ये. मग मी अमोनिया शोधण्याचा प्रयत्न केला. आता बघा अल्टिमेटली तो कॉम्प्लेक्स कोणता असेल बेटा, कॉम्प्लेक्स कोणता असेल अल्टिमेटली तो कॉम्प्लेक्स हा असेल बेटा CONH3 4 टाइम्स Cl2Cl, हा तो कॉम्प्लेक्स असेल. बघा ना बेटा, याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर मला सांगा किती आयन तयार करतो, 2. दिलेलं सॅटिस्फाय झालं. आणि सोबतच किती Cl असणार आहेत बेटा जे डबल रोल वाले आहेत, तर हे एवढे हे 2 Cl असतील बेटा जे प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय. कसं काय हो सर, हा का नाही बेटा, हा फक्त प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल, हा फक्त सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की निगेटिव्ह लिगँड्स डबल रोल बिहेव करत असतात. तर हा निगेटिव्ह लिगँड आहे बेटा, प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी दोन्ही व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतात. ठीक आहे ना. तर असं लॉजिकली थिंक करून पण क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो किंवा मग वर्नर थेरीचा तो टेबलच लर्न करा. बघा तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा, पण मला वाटतं असं लॉजिकली थिंक करायला शिकावं तुम्ही. 2 आयन्स मला दिलं, संपलं. आता समजा क्वेश्चन मध्ये 3 आयन्स म्हणलं असतं तर मी काय केलं असतं, ब्रॅकेटच्या बाहेर 2 Cl धरली असते, ब्रॅकेटच्या बाहेर 2 Cl त्याचे 2 आयन आणि ब्रॅकेट मिळून 1 असे टोटल 3 आयन झाले असते. त्यावेळेस मग काय फरक पडला असता, इथं जर 2 Cl लिहिले असते तर मध्ये Cl एकच राहिला असता, कारण टोटल Cl तर आपल्याकडे 3च आहेत. त्यावेळेस मग या क्वेश्चनचा आन्सर आला असतं 1. आता या क्वेश्चनचं फायनल आन्सर नंबर ऑफ Cl मायनस सॅटिस्फाईंग बोथ प्रायमरी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी आन्सर असेल 2. ठीक आहे, नोट करा. चला बेटा पुढचा एक न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, बघा सिंपल आहे. 100 ml ऑफ 0.1 मोलार सोल्यूशन, 100 ml ऑफ 0.1 मोलार सोल्यूशन ऑफ cobalt amine complex was treated with excess of silver nitrate so that 4.305 ग्राम ऑफ AgCl PPT obtained. आता या क्वेश्चन मध्ये ट्विस्ट काय आहे, AgCl चे मोल्स न देता AgCl चं मास दिले, बस एवढाच ट्विस्ट आहे बेटा. आणि कॉम्प्लेक्सचे मोल्स डायरेक्टली न देता इनडायरेक्टली दिलेत, व्हॉल्यूम आणि मोलॅरिटी दिली आहे. तर आपल्याला मोल्स काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला कॉम्प्लेक्सचे पण मोल्स काढावे लागतील, AgCl चे पण मोल्स काढावे लागतील. कॉम्प्लेक्सच्या मोलला AgClच्या मोल बरोबर कोरिलेट करावं लागेल. ते कोरिलेशन केलं की आपल्याला इझिली आन्सर मिळून जाईल. क्वेश्चन काय आहे, प्रेडिक्ट द फॉर्म्युला ऑफ कॉम्प्लेक्स, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर किती Cl, आत किती Cl, आत किती अमोनिया, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, बघा सोपं आहे, मी सॉल्व्ह करून दाखवतोय. लेट अस फाइंड फर्स्ट मोल्स ऑफ कॉम्प्लेक्स. मोल्स ऑफ कॉम्प्लेक्स. आता डेटा काय दिला त्या बेसिसवर मी फॉर्म्युला घेणार बेटा. बघ रे, मोलॅरिटी दिली आहे आणि व्हॉल्यूम दिलंय. मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम पासून मोल कसे काढतात रे, मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम इन लिटर, मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम इन लिटर. मोलॅरिटी किती दिली बघ बेटा, 0.1, व्हॉल्यूम इन लिटर. 100 ml व्हॉल्यूम आहे, सो 100 डिवायडेड बाय 1000, हे लिटर कन्वर्जनसाठी. हा बघ आता हे 1/10 आणि परत हे 0.1, तर हे 0.01 आन्सर येईल बेटा. किती येतं, 0.01. मान्य, कॉम्प्लेक्सचे मोल झाले. आता मोल्स ऑफ AgCl PPT, मोल्स ऑफ AgCl PPT हे कशासाठी काढायचे सर बेटा, मी सुरुवातीपासून तेच सांगतोय, जेवढे मोल AgCl PPT तेवढे Cl ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे ना. आता त्यांनी दिलंय मास, मला मास दिल्यानंतर मोल कसे काढतो आपण बेटा, गिवन मास ऑफ AgCl डिवायडेड बाय मोलार मास ऑफ AgCl, मोलार मास ऑफ AgCl, मोलार मास ऑफ AgCl, गिवन मास ऑफ AgCl डिवायडेड बाय मोलार मास ऑफ AgCl. गिवन मास बघा बेटा 4.305, 4.305. आता तुम्ही मला सांगायचे काय सांगायचे सर, मोलार मास ऑफ AgCl. बघ रे, सिल्वर 108 आणि क्लोरीन 35.5,
108 आणि 35.5 143.5 143.5 143.5. ठीक आहे. तर काय करा बेटा, डिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. वाटलं तर डेसिमल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. डेसिमल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. ठीक आहे. बघा ओरली कसं करायचं सांगतो तुम्हाला. जस्ट काय करा, याला 430 ट्रीट करा. 430 ट्रीट करा आणि याला 143 जरी ट्रीट केलं तर एवढं कळतंय आपल्याला 14×42 म्हणजे 3चं जवळपास डिव्हिजन जाणार आहे. ठीक आहे ना. पण डेसिमल प्लेसेस असल्यामुळं वाटलं तर बघा याला असं करा 430.5 अपॉन 143.5 इंटू 10⁻⁻². चालेल ना असं. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं ना बेटा, हे परफेक्टली 3 येतं बेटा. 143.5 ला 3 न गुणा 430.5 मिळतं आणि हे परत 10⁻⁻² म्हणजे हे आन्सर आलं 0.03. AgCl चे मोल्स मिळाले, कॉम्प्लेक्सचे पण मोल मिळाले. आता त्यांना कनेक्ट करू आपण. बघा देअरफॉर व्हॉट आय कॅन से 0.01 मोल ऑफ मोल्स ऑफ कॉम्प्लेक्स प्रोड्यूस किती मोल AgCl? 0.03 मोल AgCl. करेक्ट. ठीक आहे ना. 0.01 मोल जर कॉम्प्लेक्स घेतला तर तो 0.03 मोल AgCl तयार करायला, हेन्स आय कॅन से 1 मोल ऑफ कॉम्प्लेक्स प्रोड्यूस किती मोल AgCl सांगा रे बेटा. 0.01 ला 0.03 तर 1 ला किती? 3 ना. हे 100 पट करायला, हे पण 100 पट करा. 3 मोल AgCl. 3 मोल AgCl. मान्य. 1 मोल कॉम्प्लेक्स 3 मोल AgCl तयार करायला, तर याचा आता रिझल्टंट काय? याचा रिझल्टंट 3 मोल AgCl चा अर्थ काय? देअरफॉर 3Cl आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर. 3Cl आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर. कारण त्याशिवाय AgCl तयारच होणार नाहीत ना रे बेटा. जेवढं मी सांगतोय सुरुवातीपासून तेच सांगतो, जेवढं मोल AgCl तेवढे Cl ब्रॅकेटच्या बाहेर असावे लागतात. तर 3Cl आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पेअर. तर म्हणजे तो कॉम्प्लेक्स कोणता असेल बेटा? बघा आता हा कोऑर्डिनेशन स्पेअर 3Cl ब्रॅकेटच्या बाहेर लिहून टाकूत. सेंट्रल मेटल कोबाल्ट. आता मी सांगितलंय तुम्हाला कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर कधी 6 असतो. आता मध्ये तर Cl राहणारच नाही, कारण कोबाल्ट कॉम्प्लेक्स जेव्हा तयार करतो 3 Cl असतात त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये, 3 Cl ब्रॅकेटच्या बाहेर गेले. आता मध्ये Cl राहील का? नाही. अमोनिया किती मग? NH3 6 टाइम्स. बघा ना, याला पाण्यात टाका, याला पाण्यात टाकलं, 1 मोल कॉम्प्लेक्स पाण्यात टाकला, 3 मोल Cl मायनस तयार करेल. 3 मोल Cl मायनस पासून 3 मोल AgCl तयार होईल. दॅट्स इट. किती सोपा क्वेश्चन आहे. फक्त हे कळलं पाहिजे आपल्याला, मोल्सचं कॅल्क्युलेशन आणि त्यांचं कोरिलेशन. ठीक आहे ना. नोट करा बेटा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स शोज मॅक्झिमम मोलार कंडक्टन्स? मोलार बाजूला ठेवू आपण, जस्ट कंडक्टन्स ट्रीट करा. बिकॉज मोलार कंडक्टन्स हा कंडक्टन्सचाच एक प्रकार आहे ना. ठीक आहे ना. ज्याचा कंडक्टन्स जास्त त्याचा ऑटोमॅटिकली मोलार कंडक्टन्स पण जास्त असेल. मला सांगा बेटा, कंडक्टन्स कशावरती डिपेंड असतो रे? यस कम ऑन सांगा. नंबर ऑफ आयन्स. कंडक्टन्स directly proportional to number of ions. Conductance directly proportional to number of ions. अर्थ असा, जिथं नंबर ऑफ आयन जास्त असतील तिथला कंडक्टन्स जास्त असेल. आता आयन कसे काढायचे बघा, सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. नंबर ऑफ आयन काढण्याची मेथड तुम्हाला सांगतोय मी. ब्रॅकेटच्या बाहेर जेवढे स्पेसिस असतात त्याचे आयन्स असतात आणि सोबत ब्रॅकेटचा मिळून एक असतो. म्हणजे याला जर पाण्यात टाकलं बेटा, इन वॉटर किंवा इन वॉटर, सगळे हे कॉम्प्लेक्स जर आपण पाण्यामध्ये टाकले त्याचे आयन्स कसे तयार होतील पाहूयात. इन वॉटर सी, पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांचे आयन्स पहा. ठीक आहे. 3 Cl मायनस लिहितो अगोदर, प्लस ब्रॅकेटचा मिळून एक. आता बाहेर निगेटिव्ह चार्ज 3 आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज ब्रॅकेटवर पण 3 असेल बेटा. मान्य?
याला पाण्यात टाकलं 2 Br- तयार होतील. ब्रॅकेटच्या बाहेरचे सगळ्या स्पेसिसचे आयन्स तयार करायचे आणि ब्रॅकेटचा मिळून एक आयन. ब्रॅकेटच्या बाहेर काही येणार नाही बेटा, हे मधलं स्पेसिस तसंच्या तसं इंटॅक्ट राहील. क्रोमियम H2O5 टाइम्स Cl. आता बाहेर -2 चार्ज असल्यामुळे इथं +2 असेल. ठीक आहे ना. ओके, परत बघा इथं हां, हे 2 पोटॅशियमचे 2K+ आणि ब्रॅकेटचा मिळून बेटा बघा Cu EDTA. ब्रॅकेट वर चार्ज असेल बेटा -2. ठीक आहे. आता हे बघा ब्रॅकेटच्या बाहेरचे 4K+ हे ब्रॅकेटचा FeCN6 4-. ठीक आहे. आता टोटल आयन्स बघा बेटा, इथं हे 3 आणि हे 1 4 आयन्स झाले. किती झाले रे? 4 आयन्स झाले. हे बघ हे 2 आणि 1 3 आयन्स झाले. ठीक आहे. हे 2 आणि 1 परत एकदा 3 आयन्स झाले. हे 4 आणि हा एक 5वा, असे 5 आयन्स झाले. माने बेटा. क्वेश्चन आहे मॅक्झिमम कंडक्टन्स कोणाचा असेल. ठीक आहे. अर्थ असा, मोलार घेतलं तरी नो इश्यू. म्हणजे हे सगळे कॉम्प्लेक्स 1 मोल घेतले आणि पाण्यात टाकले. 1 मोल या कॉम्प्लेक्सने 4 आयन तयार केले, यानं 3, यानं 3 आणि यानं 5. 1 मोल कॉम्प्लेक्स सगळ्यात जास्त आयन इथं तयार करायला बेटा. ग्रेटेस्ट आयन्स आहेत बेटा. हे ग्रेटेस्ट आयन्स झाले. ग्रेटेस्ट आयन्स म्हणून ग्रेटेस्ट कंडक्टन्स कोणाचा असेल याचा. ठीक आहे ना. ग्रेटेस्ट कंडक्टन्स किंवा मॅक्झिमम, त्यांनी मॅक्झिमम वापरलाय वर्ड, मी मॅक्झिमम वापरतो. मॅक्झिमम कंडक्टन्स ऑन विच बेसिस रे बेटा? ड्यू टू मॅक्झिमम आयन्स. सगळ्यात जास्त आयन याचेच आहेत ना. कधी कधी मिनिमम विचारतील, सांगा बरं याच्यात मिनिमम कंडक्टन्स कोणाचा असेल. आता 2 उत्तर येतील, हे पण येईल आणि हे पण येईल. 3 आयन्स. किंवा ऑर्डर लावा म्हणतील, इन्क्रीजिंग ऑर्डर लावा, डिक्रीजिंग ऑर्डर लावा. तर अशा कंडक्टन्सच्या किंवा आयन्सच्या क्वेश्चन्समध्ये एकच नॉलेज तुम्हाला लावायचं आहे. ब्रॅकेटच्या बाहेर जेवढे स्पेसिस असतात त्याचे फुल आयन्स तयार होत असतात आणि ब्रॅकेटचा मिळून एकच आयन तयार होत असतो. दॅट्स इट. ठीक आहे. किती सिंपल आहे बेटा, आहे ना. ओके. आता पहा, वर्नर थेरीचे जे काही क्वेश्चन्स असतात ना बेटा, त्यासाठी काही कॉमन थिंग्स तुम्हाला मी परत एकदा सांगतोय. गोष्ट नंबर 1, जेवढे मोल AgCl तेवढे Cl ब्रॅकेटच्या बाहेर. जेवढे मोल AgCl तेवढे Cl कॉर्डिनेशन पेअरच्या बाहेर प्रेझेंट असतात. कोबाल्ट टोटल 6 कॉर्डिनेट बॉन्ड तयार करत असतो. ठीक आहे. ऑन दॅट बेसिस तुम्हाला अमोनियाचा नंबर काढता आला पाहिजे. अमोनिया नंबर कसा काढायचं सांगितलं होतं मी, 6- नंबर ऑफ Cl इन द कॉर्डिनेशन स्पेअर. ठीक आहे का. ओके. आणि हे एक कॅटेगरी नंबर ऑफ आयन्स काढण्याची कॅटेगरी, किंवा वेंट ऑफ फॅक्टर काढा म्हणतील. असे काही क्वेश्चन असू शकतात. जमतंय तुम्हाला हे. किंवा आणखीन जर फार जर तुम्हाला टफ क्वेश्चन वर्नर थेरीवरचा पाहायचा झाला तर तो असू शकतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काढा, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढा. काही विशेष नाही बेटा. जेवढे आयन्स तेवढा वेंट ऑफ फॅक्टर धरायचा असतो. ॲझ्युमिंग 100% आयन, नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वल टू वेंट ऑफ फॅक्टर. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे क्वेश्चन्स कॉम्प्लेक्सचे असू शकतात. ठीक आहे ना. म्हणजे तो क्वेश्चन प्युअरली सोल्युशन टॉपिकचा पण नसेल आणि प्युअरली कॉर्डिनेशन कंपाऊंडचा पण नसेल. तो कॉम्बो क्वेश्चन असेल. सोल्युशन प्लस कॉर्डिनेशन कंपाऊंड यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढा असे क्वेश्चन असू शकतात. काही दिलेत रेफरन्स बुकमध्ये क्वेश्चन. ठीक आहे. मे बी तुम्ही पाहिलेले असतील. ठीक आहे ना. पण नीट लेवलमध्ये, नीटला तेवढ्या वरच्या लेवलचे क्वेश्चन जनरली नसतात. ओके. ओके. आता पहा, इथं आपली पहिली थेरी वर्नर्स कॉर्डिनेशन थेरी फिनिश झाली. ठीक आहे. बस एवढीच आहे वर्नर्स थेरी. उद्याच्या लेक्चर पासून लगेच आपण सुरुवात करूयात बेटा सेकंड थेरीला, क्रिस्टल फील्ड थेरी CFT. भेटूयात. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.